लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशावर शरद पवारांनी शंका उपस्थित केली आहे। लोकसभा निवडणुकीत विजय मिळवता यावा म्हणूनच भाजप मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभूत झाले अशा शब्दांमध्ये पवारांनी घणाघात केलाय। शरद पवारांनी देशात पुन्हा एकदा राजकीय वादळ निर्माण केलंय। लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशावर शरद पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। पवारांनी ट्विट करून ईव्हीएम आणि त्याच्या संख्येबाबत मनात आधीपासून शंका होती असं म्हटलंय। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता असताना भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेस विजयी झाली, पण कदाचित हा पराभव देशाच्या अन्य निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही अशी शंका माझ्या डोक्यात आली होती। ही तिन्ही राज्य एकमेकांना लागून आहेत आणि आता तिथलं सरकार भाजप पाडण्याच्या विचारात आहे असा आरोपही शरद पवारांनी केलाय। एकंदरीतच लोकसभा निवडणुकांचा निकाल लागलेला असला तरी ईव्हीएमवरचा संशय काही कमी होत नाही। त्यातच शरद पवारांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधला भाजपचा पराभव आणि लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेला विजय याची सांगड घातली आणि ईव्हीएमचा वाद पुन्हा पेटलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।